आवाज जनतेचा। रिसोड तालुक्यातील भर जहागीर येथील लताबाई सुभाष कांबळे वय वर्ष 56 या महिलेवर शेतामधून घरी येताना वन्य प्राण्यानं हल्ला केल्यानं डोक्याला गंभीर मार लागला होता। अमरावती येथे 4 दिवसांच्या उपचारानंतर दिनांक 10 डिसेंबरला सदर महिलेचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे। भर जहागीर येथील लताबाई कांबळे ही महिला दिनांक 6 डिसेंबरला रमणा शेत शिवारातून घरी येत असताना वन्य प्राण्यानं हल्ला केल्यानंतर महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। सदर महिलेला उपचारासाठी तात्काळ रिसोड येथे प्रथमोपचार देत वाशिमला खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यानं अमरावती येथील रुग्णालयात दाखल केले। तेथे शर्तीचे उपचार करण्यात आले, परंतु सदर महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं महिला कोमामध्ये गेली होती। दिनांक 10 डिसेंबरला दुपारी 12:30ला प्राणज्योत मालवली। सदर महिला ही विधवा होती। त्यांना 3 मुली 1 मुलगा आहे। भर जहागीर परिसरातील वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात हैदोस वाढला असून आता एका महिलेला वन्य प्राण्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागल्यानं शेतकरी मजूर वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। यावर वन विभागानं उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे। सदर महिलेला वन कायद्याअंतर्गत आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।